27/10 रोजी सायंकाळी 6:45 राजूर येथील श्रीकांत घाणे या सर्वोदय विद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकाने मद्यधुंद अवस्थेमध्ये अकोले महात्मा फुले चौकापासून तर देवठाणपर्यंत आमच्या माहितीप्रमाणे 3 ते 4 लोकांना त्या दिवशी या शिक्षकाने त्या ठिकाणी उडवलेलं आहे। त्याचे CCTV फुटेज आमच्या सगळ्या गावातील आणि आमच्या परिसरातील लोकांनी त्या ठिकाणी उपलब्ध केले आहेत। 27 तारखेला 6:45 महात्मा फुले चौकातून निघून हा शिक्षक डोंगरे पाटलांच्या त्या ठिकाणी दारूच्या दुकानामध्ये त्या चौकात गाडी थांबवून त्या ठिकाणी गेला। त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या खरेदी केल्या। याचा अर्थ तो अगोदर पण पिलेला होता, पाऊस चालू होता आणि रस्त्याने लोक घरी जाण्यासाठी त्या ठिकाणी चाललेले होते आणि त्या परिस्थितीमध्ये मागची पार्किंग लाईट आणि पुढची लाईट चालू ठेवून तो अत्यंत जोरामध्ये त्या ठिकाणी प्रवास करीत होता। त्याचं स्वतःवरचं कंट्रोल CCTV फुटेजमध्ये जे दिसत आहे ते पूर्णपणे त्याच्या हातातून गेलं होतं आणि म्हणून त्या दिवशीच्या त्या वागण्यामुळं आमच्या खानापूर गावातील दिलीप लक्ष्मण घुले यांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। जाग्यावर त्यांना जवळपास 90च्या स्पीडनं या शिक्षकाने त्यांना विठ्ठल लॉनच्या समोर त्यांना उडवलं आणि त्याच्या अगोदर बरोबर 5 मिनटं आमच्याच गावातील राजेंद्र लिंबा डोके आमच्या ठाकर समाजाचा आदिवासी समाजाचा हा माणूस रस्त्याच्या कडेने चाललेला आहे, सगळं फुटेजमध्ये दिसतंय। परंतु याचा स्वतःवरचा ताबा गेल्यामुळं यांनी त्या आमच्या राजेंद्र लिंबा डोके यांना उडवले आणि ते सुद्धा आता कॉमामध्ये आहेत। आज जवळजवळ 8 दिवस झाले ते पुन्हा या ठिकाणी उपचार घेत आहेत, परंतु त्यांचीसुद्धा परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। यामध्ये सगळ्यात वाईट एकच गोष्ट आहे की पहिल्यांदा राजेंद्र लिंबा डोके यांना उडवल्यानंतर या सद्गृहस्थानी थांबण्याची गरज होती, परंतु हा माणूस थांबला नाही। उलट राजेंद्र लिंबा डोके यांना उडवल्यानंतर त्यांनी पुढची हेडलाईट बंद केली, पुढची लाईट बंद केली आणि रस्त्याने भरधाव वेगाने तो माणूस गाडी घेऊन पळत होता आणि पळाल्यामुळंच पुढची लाईट बंद असल्यामुळं त्या ठिकाणी विठ्ठल लॉनच्या समोर जे आमचे दिलीप लक्ष्मण घुले जे वॉकिंगला गेले होते, रस्त्याने पायी चालले होते, त्यांनासुद्धा अक्षरशः फुटबॉलनी जसा एखादा फुटबॉल लात मारावी अशा प्रकारे प्रत्यक्षदर्शी ज्या लोकांनी पाहिलं त्या लोकांच्या जबाबामध्ये अशा प्रकारचा जबाब त्यांनी आम्हाला त्या दिवशी दिला आणि आम्ही त्या ठिकाणी ऑन द स्पॉट त्या ठिकाणी गेलो होतो। 15 मिनिटांनी रस्त्यावर अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यामध्ये आमचे दिलीप लक्ष्मण घुले या ठिकाणी पडलेले होते आणि एवढ्या भरधाव वेगाने तो गेला तर त्यांनी मागं वळून सुद्धा पाहिलं नाही। अतिशय वेगाने पुढे गाडी तो नेत होता आणि विरगाव फाट्यावर सुद्धा त्याच दिवशी त्याच टायमिंगला अपघात घडलेला आहे, परंतु त्याचे काही आमच्याकडे काही पुरावा नाही। परंतु आज ह्या घटनेमध्ये दिलीप लक्ष्मण घुले यांचा 6 दिवसापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला। आमचे राजेंद्र लिंबा डोके हे सुद्धा मृत्यूशी झुंज देत आहेत, त्यांचीसुद्धा परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून आज आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी 7 दिवस जीवाचं रान केलं। सगळ्या राजूरपासून देवठाणपर्यंत सगळे CCTV फुटेज, सगळ्या दुकानांमधले फुटेज, अनेक प्रत्यक्षदर्शी लोकांचे जबाब आम्ही घेतलेत आणि त्यामुळं आज आपल्या पोलीस स्टेशनचे PI बोरसे साहेब असतील आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर भारती साहेब असतील यांनी राजूरवरून त्याला या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। त्याची गाडी जप्त केली आहेत, गाडीवर सुद्धा त्याचे हेडलाईट फुटलेले आहेत, रक्ताचे डाग आहेत आणि तो आज या ठिकाणी ताब्यात आलेला आहे आणि म्हणून आमची प्रशासनाकडे मागणी आहे की याला कठोर ते कठोर कारवाई याच्यावर झाली पाहिजे, जेणेकरून त्याच्या हातून जे काही या ठिकाणी मयत कुटुंब झालेले आहेत आणि आत्तासुद्धा पुण्यामध्ये जे काही आमचे गरीब डोके कुटुंब उपचार घेत आहे यांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत आणि आमचा प्रशासनाला आव्हान आहे का याला जास्तीत जास्त याच्यावर गुन्हे दाखल करा। हा कायद्याच्या चौकटीतून बाहेर येता कामा नये। हा शिक्षक आहेत आणि हा शिक्षकांना आम्हाला सुद्धा काळीमा आहे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज त्याच्यावर जबरदस्त कारवाईची मागणी पोलीस स्टेशनला या ठिकाणी करण्यासाठी आलो आहोत। 27/10 रोजी सायंकाळी 6:45 ते 7च्या सुमारास हे आमच्या खानापूर गावात अपघात झाला। खानापूर गावात मोठ्या पुलावरून देवठाणकडे जाताना भरगाव वेगाने गाडी आली आणि आमच्या राजेंद्र लिंबा डोके
या आमच्या खानापूर गावातील युवकाला धडक दिली. त्यानंतर 500 फुटाच्या अंतरावर गेल्यानंतर आमचेच इथले रहिवासी आमचे सोयरे दिलीप लक्ष्मण घुले यांनाही धडक दिली. तर या अपघातामध्ये दिलीप लक्ष्मण घुले यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. आणि आमच्या गावातील तरुण राजेंद्र लिंबाडोके हा पुण्याला कोमामध्ये आहे. तर आमची प्रशासनाकडे अशी मागणी आहे की अक्षय घुले, किरण डोके हे त्यांचे लहान लहान मुले आहे, कमवते नाही अजून, त्यांच्या जे आधार तुटलेला आहे. तर प्रशासनाने या इस्मास कठोर ते कठोर असे शिक्षा देऊन ह्या दोन्ही कुटुंबाला न्याय द्यावा अशी प्रशासनाकडे आम्ही विनंती करतो. आणि आम्हाला जर न्याय भेटला नाही तर पुढची लढाई आम्ही अजून तीव्र करू अशी इशारा देतो. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.